चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण आलोय जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 8 मध्ये. माझ्या समवेत या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8च्या उमेदवार आहेत सौ सुवर्णा दीपक पाटणकर. त्यांच्या सोबत आहेत हेमंत आशाराम चौगले. हे दोन उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत माननीय सुरेशराव शिंदे सरकार. या 3 उमेदवारासाठी गेल्या 8 दिवसापासून या प्रभागामध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. हेमंत चौगले यांना संपूर्ण जत शहर ओळखते. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी प्राध्यापक म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. तसेच एक सामाजिक कार्यकर्ता, एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण जत शहर त्यांच्याकडे बघितलं जातं. नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी गेली सातत्याने त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अनेक मोर्चे केलेले आहेत, अनेक आंदोलन केलेले आहेत. या माध्यमातून जत शहरातील जे नागरिक आहेत त्यांना त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार पक्ष, बसपा व शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत. माझ्या समवेत दोन्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार. नमस्ते. गेले 8 दिवस तुमचा या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे. वेगवेगळ्या भागामध्ये तुम्ही जाऊन प्रचार केलेला आहे. कशा पद्धतीनं तुम्ही किती वाजता प्रचाराला सुरुवात करताय आणि कुठले कुठले मुद्दे घेऊन तुम्ही उमेदवारांच्या समोर गेलाय? नमस्ते, मी सुवर्णा दीपक पाटणकर. आपण राष्ट्रवादीच्या सुरेश पक्षातून सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या पॅनल मधून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि माझ्यासोबत प्राध्यापक हेमंत चौगले सर, आम्हा दोघांनाही मला या राष्ट्रवादी उमेदवारी मिळालेली आहे. आमचा प्रचार जोरात सुरू आहे. तसा सकाळपासून आम्ही प्रचाराला सुरुवात करतो. 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी काही वेळ सांगता येत नाही. प्रचार जसा वेळ मिळेल तसा आम्ही प्रचार करत असताना तुम्ही अनेक लोकांच्या घरी जाताय. त्यानंतर लोकांच्या समस्या आहेत, त्या कोणत्या कोणत्या समस्या आहेत लोकांच्या? लोक काय सांगतात तुम्हाला? आमच्या प्रभागातल्या ह्या समस्या आहेत, पाणी वेळेवर येत नाही, गटारी तुंबलेल्या आहेत, धास वाढलेल्या आहेत, रस्त्याची बिकट अवस्था आहे, काय सांगता येईल? समस्या कुठल्या कुठल्या आहेत, काय सांगतात लोक? रस्त्यांच्या समस्या आहेत, गटारीच्या समस्या आहेत, लाईटच्या जी दुरावस्था आहे, त्या या ज्या बऱ्याचशा अशा समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि करणार आहे. नमस्कार. नमस्कार. प्रभाग क्रमांक 8 मध्ये तुम्ही अगदी प्रचार एवढा जोमात सुरू केला. सध्या या प्रभागातील तुम्हाला विशेष करून काय समस्या जाणवल्या? खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 8 हा शहरी व ग्रामीण अशा दोन्ही पद्धतीने डिवाइड केलेला प्रभाग आहे. खरं म्हटलं तर प्रभागाची सुरुवात होते अंबाबाई पावतगा, त्यानंतर जवळ थोडा भाग उजव्या साईडचा प्रभाग रचनेच्या जे काही नवीन प्रभाग रचना करण्यात आली त्या अनुषंगानं चैतन्य कॉलनी, बसवेश्वर कॉलनी, विद्यानगर, विद्युत नगर, शिक्षक कॉलनी, त्यानंतर हा प्रभाग जसा प्रभाग रचनेचा जसे नाला असेल, गाववाड्या वस्ती असेल, नकाशा जसा फिरत गेला तसं झिगझॅग लाईन पद्धतीने हा प्रभाग परत विद्यानगरच्या दिशेने आला. विद्यानगर, रेव्हेन्यू कॉलनी, एसटी कॉलनी, पत्रकार कॉलनी, त्यानंतर सुनेत्रा कॉलनी, हे जरा शहरी भाग आणि ह्या पूर्ण प्रभागाला थोडी ग्रामीण किनार आहे. त्या अनुषंगाने जाधव वस्ती व माळी वस्ती, आमची माळी वस्ती व जाधव वस्ती हे प्रभागाला अटॅच आहे. त्यामुळे हा प्रभाग असा दिसायला फार छोटा जरी असला तरी क्षेत्रफळाच्या दृष्टीनं फार मोठा आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनं 2356 इतकी या प्रभागाची लोकसंख्या आहे, पण क्षेत्रफळाच्या दृष्टीनं प्रभाग हा पूर्ण वाड्या वस्तीने पसरलेला आहे, मोठा आहे. दोन्ही भाग आहेत, वाड्या वस्ती, अगदी बरोबर, दोन्ही लागून वस्ती आहेत. अगदी बरोबर. प्रचार तुम्ही अगदी आता राहिले मोजके दिवस, पायाला अगदी भिंगरी बांधल्यासारखं एवढं जोरात तुम्ही फिरून प्रचार करताय. तुमचा कितवा राऊंड झाला किंवा किती भाग झाला? पूर्ण प्रभागात मी आणि सुवर्णताई प्रत्येक मतदारापर्यंत किमान 4 वेळा पोहोचलेलो आहेत. किमान 4 वेळा घरटी घर जाऊन प्रत्येक मतदाराची जे काही समस्या आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या 20 वर्षापासून हा प्रभाग दुर्लक्षित आहे. खरं पाहता बघायला गेलं तर हा प्रभाग सुशिक्षित, वेल एज्युकेटेड, वेल सेटल्ड लोकांचा आहे, पण इथं प्रभागाला तसं नेतृत्व न मिळाल्यामुळं प्रभाग सोयी सुविधांच्या दृष्टीनं, क्षेत्र सुविधांच्या दृष्टीनं, अम्युनिटीच्या दृष्टीनं फार दुर्लक्षित आहे.
आमचा प्रयत्न हा असणार आहे की या प्रभागाला जितक्या सुविधा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून देता येईल. खरं बघायला गेलं तर आज नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून हा प्रभाग दुर्लक्षित आहे. प्रभागातील 20 समस्या असून समाजाच्या पुढे आहेत. आपण बघत असलं तर पत्रकार कॉलनी असेल, एसटी कॉलनी असेल, रेव्हेन्यू कॉलनी असेल, तर इतर रस्त्यांची दुरावस्था आहे, गटारींचं नियोजन नाही, ड्रेनेज व्यवस्था अक्षरशः कोलमडलेली आहे, कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही, आरोग्याच्या समस्या उद्भवल्यात. मग आरोग्य समिती नावाचं एक हेड असते नगरपालिकेत. ही आरोग्य समिती नक्की करते काय? 5 ते 6 हेड आहेत. 5 ते 6 विशेष समिती आहेत. मग या विशेष समित्या करतात काय नक्की, हा संशोधनाचा विषय आहे. बरं, आणखीन एक मला बोलायचं खास करून या ज्या लोकवस्तीत आहे किंवा एसटी कॉलनी किंवा पत्रकार कॉलनी, या कॉलनीमधून वीज मंडळाची मोठी लाईन गेलेली आहे. म्हणजे जे 100 kV जास्त बरोबर असतात, बरोबर. जे आरोग्याला किंवा लोकांच्या हिताच्या दृष्टीने ते चुकीचं आहे. ज्यावेळी काहीच नव्हतं, ज्यावेळी ग्रामपंचायत होती त्यावेळी हे विद्युत वाहिनी गेलेली आहे. खऱ्या अर्थाने ही विद्युत वाहिनी उचलून दुसरीकडे द्यावं का, किंवा त्याबाबतीत तुम्ही काय निर्णय करा? अगदी बरोबर. महावितरण असेल आणि नगर परिषद असेल ह्यांच्यामधलं जे कोऑर्डिनेशन होणं अपेक्षित होतं. तुम्ही बघाल की एल्लेमा देवीला जाणारा जो रस्ता आहे तो इकडून जातो शिक्षक कॉलनीतून, आणि त्या रस्त्यावरच बरोबर एमएससीबीचा डांब आहे. असे परत पत्रकार कॉलनीत ते डांब आलेत. असे कितीतरी महावितरणचे जे अनावश्यक गोष्टी आहेत, म्हणजे जे ऍक्च्युली शहराच्या बाहेरून जाणं अपेक्षित होतं, पण तुम्ही म्हणल्याप्रमाणे ग्रामपंचायतकालीन एरिया असल्यामुळं त्यावेळी जे काही मधून घातलंय त्यांचं अजून शिफ्टिंग झालं नाही. अशा भरपूर समस्या आहेत. आपण नक्की महावितरण आणि नगर परिषदेच्या समन्वयानं ते शिफ्टिंग करून घेऊ. खरं जर एक थोडं वेगळ्या पद्धतीने सांगायचं झालं तर जत मधील नागरिक किंवा जनतेला आर्टिकल 21 माहित नसल्या कारणानं, आर्टिकल 21 हे लोकसेवक अर्थात जनता ही मालक आहे, आणि जे काय नगरसेवक पदाला उमेदवार उभारलेत हे खरं सेवक आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी हा जो शब्द आहे नगरसेवक, ह्या त्यांच्या ह्याच्यातनं उद्भव झाला की आधी नगर परिषद सदस्य म्हणलं जायचं, पण बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं की नगर हे तुमचे जनतेचे सेवक आहेत, तर नगरसेवक हा शब्द दिला नगरपालिकेच्या सदस्यांना. मग आर्टिकल 21 सांगते की बाबा हे लोकांचे सेवक आहेत. पण तुम्ही बघितलं असेल नगरसेवकांची जी संपत्ती असते या वर्षाच्या पंचवार्षिक मध्ये डबल झाल्या त्या. ऍक्च्युली ही लोकांचे होणं अपेक्षित होतं, प्रभागातील समस्या सुटणं अपेक्षित होतं. सेवक सेवा जास्त करतात आणि त्यांना मेवा मिळतोय असं तुमचं म्हणणं आहे? असं माझं थेट आरोप आहे, असा थेट आरोप आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, जर तुम्ही गेल्या पंचवार्षिकमध्ये जर बघितला तर महसूल कॉलनी असेल, पत्रकार कॉलनी असेल किंवा पाठिंबाचा विद्यानगर असेल, त्या ठिकाणी डांबरी रस्ते झालेत, मात्र बाजूला गटारीज केले नाहीत. अगदी हा बरोबर. काय प्रकार आहे? आता नगर परिषद आहे म्हणल्यावर नगर परिषदेचा बांधकाम विभाग असणार आहे, त्यासाठी इंजिनियर असणार आहे, स्वतंत्र इंजिनियर असते. हा, डांबरी रस्ता आहे, अगदी बरोबर, गटारीच नाहीत. गटारी नाहीत. मग हे ड्रेनेज व्यवस्था कुठं आहे? म्हणजे नगर परिषदचे इंजिनियर हे मला काय सांगायचं थोडक्यात, हे प्री प्लॅन असलं पाहिजे की बाबा पहिला गटारी व्हायला पाहिजेत आणि मग रस्ते झाले पाहिजेत. रस्ते करून गटारी करणं म्हणजे परत मलिदा खाण्यासाठी परत रस्ते उकरणं, परत गटारी करणं, म्हणजे एकाच हेडखाली 2-2, 3-3 वेळा पैसे काढण्याचा उद्योग कंत्राटदार, काही नगरसेवक जे माजी होते आणि काही पदाधिकारी यांच्या माध्यमातून केला जातोय. आम्ही माहिती अधिकाराच्या माध्यमातून आपणास सर्वांना परिचित आहे की शासनाचे असे एकही हेड नसेल जिथले घोटाळे आम्ही बाहेर काढले नसेल. गेल्या 5 ते 6 वर्षापासून आपण नगरपालिकेचे असतील, पंचायत समिती असेल, महसूल असेल, यातले सर्व घोटाळे आपण बाहेर काढले. त्या अनुषंगाने ह्या घोटाळ्यात असं सिद्ध होते की ह्या नगर परिषदेवर कोणत्याही नगरसेवकाचा अंकुश नाही, कारण हे निवडून येण्याच्या आधी एक बोलतात आणि आत गेले की मिली बघत होते. कर्मचाऱ्यांचे ऐकत नाही. हा, कर्मचाऱ्यावर अंकुश नाही आणि आत गेले की मिली बघत होते. सगळे नगरसेवक एकमेकाला मिली बघत होते आणि भ्रष्टाचार करण्यास कारणीभूत होते. त्यामुळे आमची प्रभाग 8 मधील जनतेला कळकळीची विनंती आहे की हा वेल सेटल्ड, वेल एज्युकेटेड मतदार आहे. इथं कोणत्या प्रलोभन किंवा आलोभनाची गरज नाही. इथं कोणत्या तरी त्यांच्या किरकोळ मटणावर किंवा दारूवर हा मतदार आकर्षित होणार नाही. ह्या लोकांनी हे मतदार सुज्ञ आहेत, यांनी सत्सग विवेकबुद्धीला जागरून मतदान करणं अपेक्षित आहे. आणि प्रभागांच्या समस्यांची जाण असणारा माहितीचा माणूस जर आत पाठवला तर या समस्यांचं निराकरण होण्यास मदत होऊन जाईल. एकंदरीत तर जत नगर परिषद जर परिस्थिती बघितलं तर गेल्या 3-3.5 वर्षे या नगर परिषदेवरती प्रशासक होतं, त्यामुळं जत शहर पूर्ण गलिच्छ झालेलं आहे. डासांचं प्रमाण वाढलेलं आहे. जर तुम्ही ऐन दिवाळीत जर बघितला तर 8 ते 10 दिवस घंटागाड्या आले नाहीत, त्यामुळे अनेक लोक रस्त्यावरती कचरा टाकलेला आहे, त्यामुळे गलिच्छ झालेला आहे. त्यामुळे अस्वच्छता प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर जत शहरामध्ये जे रस्ते मोठे असताना सुद्धा संस्थानकालीन जत आहे, रस्ते सुद्धा मोठे आहेत, मात्र त्या ठिकाणी ट्रॉफिकचा प्रचंड मोठा त्रास आहे. नगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी लक्ष देत नाहीत. काय सांगता येईल तुम्हाला? आता नगर परिषद ही स्वायत्त संस्था आहे. जरी प्रशासक असता
तरी नगर परिषद स्वायत्त संस्था असल्याने नगर परिषदचं काम होतं की बाबा कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता जे काय विशेष समित्या, आता मगाशी आपण सांगितलं स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे, मग ह्यासाठी समित्या नेमल्यात ना शासनाने की बाबा स्वच्छता समितीखाली ते काम करतात का? बरं कोट्यवधीचं कचऱ्याची टेंडर करून बिलं काढली जातात, मग हे नक्की काम काय करत होते नक्की? म्हणजेच काय की ज्या विशेष समित्याच्या माध्यमातून काम होणं अपेक्षित होतं ते कोणतेही काम इथल्या माजी नगरसेवकांनी व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी केलेलं दिसत नाही आणि कोट्यवधीचा भ्रष्टाचार ह्या नगरपालिकेत झालाय आणि यावर कोणाचा अंकुश नव्हता. माहिती अधिकाराच्या माध्यमातून आम्ही बऱ्यापैकी अंकुश ठेवला, पण आत गेल्याशिवाय जी विकास कामं होणं अपेक्षित आहे ते विकास कामाचे सभागृहात गेल्याशिवाय विकास कामं करू शकत नाही. घोटाळे बाहेर काढणे हा एक वेगळा विषय आहे आणि विकास कामं करणे एक वेगळा विषय आहे, कारण त्यासाठी सभागृहात जाणं अपेक्षित आहे, त्यासाठी विकास कामांचे जे नगर परिषद ठराव असतात तो ठराव घेणं अपेक्षित आहे आणि मग त्या अनुषंगाने ते काम करणं अपेक्षित आहे. स्वच्छता आणि आरोग्याचा इतका मोठा प्रश्न आहे. आपलं उपजिल्हा रुग्णालय बघितलं असेल जे नगर परिषद हद्दीत आहे, नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांना पाण्याची व्यवस्था केली जात नाही, त्यामुळे नगर परिषदचं उपजिल्हा रुग्णालय सुरू नाही आता. मग इतकी दुरावस्था आहे. सुसज्ज बांधकाम झाले पण हा सुसज्ज बांधकाम आहे. नगर परिषदच्या नियमानुसार जर 75% वर जर बांधकाम झालं असेल तर ते लगेच ताब्यात घेऊन त्याला कर्मचारी अपॉइंट करणं गरजेचं होतं. 90% काम झालं असताना उपजिल्हा रुग्णालय सुरू नाही, म्हणजेच काय आंधळ जळते आणि कुत्रं पीठ खाते अशी त्याची अवस्था आहे. जर एकंदरीत बघितलं तर गेल्या 2-2.5 वर्षे प्रशासक होतं, त्यापूर्वी जे 5 ते 10 वर्षे जी सत्ता होती या नगरपालिकेवर होती, अनेक जर एनएचे प्रकरण बघितले तर काही बोगस एनएचे प्रकरण झाल्याची चर्चा होत्या. त्यानंतर काही शिवचे शिक्के वापरले, काही कर्मचाऱ्यांचे शिक्के वापरून दाखले दिले, असे प्रकार कानावर येत होते. याविषयी काय तुमच्या कानावर आले का? इथं जे नगरसेवक होते ते स्वतः मुख्याधिकाऱ्याचे शिक्के खिशात घेऊन फिरतात. हेच आपल्या पूर्ण शहरातील जनतेला माहिती आहे की जो नगरसेवक असतोय तो मुख्याधिकारी शिक्का खिशात घेऊन फिरतोय. हान शिक्का ते शिक्का आणि सही काय सगळे पाठ केले असते. त्यामुळे अशा गोष्टी त्यांच्या हे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय होतंय की ह्यांच्यावर कोणतेही अंकुश नाही. मागच्या वेळी काँग्रेसच्या काळात जे नगराध्यक्ष होते हे फक्त बिना करण्याचे नगराध्यक्ष होते. त्यामुळे आमची जनतेला कळकळण्याची होते शहरातील की सुरेशराव शिंदे सरकार यांच्यासारखे खमकान नगराध्यक्ष जनतेनं देणं अपेक्षित आहे, कारण नगरसेवकाला लिमिटेड पॉवर्स आहेत आणि नगराध्यक्षाला 50% वरती रिझर्व्ह पॉवर आहे. मला त्याच विषयावर जायचं आहे. एकंदरीत नगराध्यक्षाच्या पदासाठी एकूण 7 उमेदवार मैदान आहेत, त्यातले 4 उमेदवार पक्षाचे आहेत. एक शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे, त्यानंतर एक उमेदवार भाजपचा आहे आणि सुरेशराव शिंदे सरकार आहेत. तुम्ही कसं बघताय? आता नगराध्यक्ष काय लोक म्हणतात नगराध्यक्षाला हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे, हे या गोष्टी असल्या. माझ्या दृष्टिकोनातनं समाजसेवेसाठी नगराध्यक्ष हा अवेलेबल असला पाहिजे. तर सुरेशराव शिंदे सरकार हे शहराला परिचित आहेत, ते शहराचे कुटुंब प्रमुख आहेत, ते ज्या पद्धतीनं शहर सांभाळू शकतात, ज्या पद्धतीनं वेळ देऊ शकतात, तसा त्यांच्या तोडीचा इथं जत मध्ये कोणताही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाहीये. 5 वर्षे सरपंच म्हणून त्यांनी काम केलेले आहे आणि ज्या काय भरीव योगदान झाले ते सुरेश शिंदे सरपंच असतानाच झाले. म्हणजे सुरेश शिंदे सरकारांच्या काळातच जे काय सरपंच असतानाच्या काळात जे योगदान दिले त्या माध्यमातूनच ते सर्व विकास कामं झालेले. तुम्हाला डॉक्टर सुद्धा उमेदवार आहेत आपल्या नगराधिपतीसाठी, तुम्हाला त्यांच्यावर काय सांगताल तुम्ही? नाही, मग तुम्हाला ते केस पेपर काढायला लागेल त्यांना भेटायसाठी. पहिला केस पेपर. सक्षम उमेदवार नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? त्यांच्या पक्षाचे लोकच म्हणतात, मी काय बोलणार की ते सक्षम नाहीत म्हणून. म्हणजे कसं आहे, शिक्षण असणं वेगळं काम आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रातले तज्ञ आहेत, पण इथं वेळ किती देऊ शकताय? बरं, वेळेच्या पुढे जाऊन तुमची समाजाशी नाळ किती जोडलेली आहे? सुरेश शिंदे हे 5 वर्ष नाही तर गेल्या 50 वर्षापासून जे काय त्यांचं सामाजिक काम चालू आहे हे जनतेशी निगडीत आहे. म्हणजे वयाच्या एकदम तरुण काळापासून ते राजकारणात समाजकारणात वावरत आहेत. मग इतका वेळ देणारा माणूसच जत नगरपालिकेचा नगराध्यक्ष होणं अपेक्षित आहे आणि तरच लोकांचे प्रश्न सुटतील आणि सर्वात महत्वाचं सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाणारा माणूस आहे. कालच खासदार विशाल पाटील यांची कोपरा सभा झाली. त्या कोपरा सभेमध्ये त्यांनी म्हणले की आता राष्ट्रवादीनं भाजपला थांबवायचं असेल तर आम्हाला पाठिंबा द्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? समजा काँग्रेस सत्तेत आली, करणार काय? वरती सत्तेत सरकार नाही, काय नाही. बरं, ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी काय केले? ह्याच्या आधी काँग्रेसचाच नगराध्यक्ष होता ना, काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. मग काय दिवे लावले काँग्रेसच्या नगराध्यक्षाने? ते आता भाजपच्या मांडीवर मांडी लावून बसलेत, आमदाराच्या मांडीवर जाऊन बसलेत, ते सोडून गेले. मग आमदाराच्या मांडीवर जाऊन बसलेत नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, आणि ते काँग्रेसचेच होते. म्हणजेच काय, काँग्रेस आणि बीजेपी ही एकच आहेत, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार चांगलं वाक्य आहे, काँग्रेस हे जळतं घर आहे म्हणलेले बाबासाहेब, की काँग्रेस हे जळतं घर आहे. ज्याला ज्या घरात राहायचे त्याने त्या जळत्या घरात उडी मारायची.
त्यामुळे काँग्रेस आणि बीजेपी ही एकच आहेत. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करू, अशी त्यांची अवस्था आहे. काँग्रेस सत्तेत येऊ शकणार नाही आणि आली तरी काही काँग्रेस नाही, कारण वरती सत्ता नाही किंवा त्यांचं नाही. आमच्या पक्षाचे जे पक्षाध्यक्ष आहेत हे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या तिजोरीचे चाव्या आमच्या मंत्र्यांकडे आहेत. त्यामुळे सुरेशराव शिंदे सरकारांसारखा खमका माणूस जर झाला तर शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता महिलांसाठी उभा राहिलेला आहे. महिलांच्या तुमच्या प्रभागातील काय काय समस्या आहेत तुम्ही सांगा. महिलांसाठी व्यवसाय उद्योग उभारणे, बचत गटाचे काय जे आरोग्यविषयक सेवा असतील. बरं. तुमच्या प्रभागात आता जे उभारला तुम्ही त्या प्रभागात आरोग्य सुविधेसाठी एखादं उपकेंद्र व्हावं असं तुम्हाला वाटतंय का? त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? हो नक्कीच. आणि त्या अनुषंगानं जर म्हटलं तर महिलांना त्या निमित्तानं काहीतरी सुविधा उपलब्ध होतील, रोजगार वगैरे मिळू शकेल. चौगुले साहेब, मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे. आता तुम्ही आता या प्रचार रणधुमाळीत एकदम जोरदार आहे आणि तेवढ्याच गतीने तुम्ही सध्या प्रचार करताय, परंतु आणखीन एक थोडे दिवस राहिले, मोजके अगदी 2 दिवस राहिले प्रचाराला. आणखीन तुमचं काय नियोजन आहे? प्रचाराचं वेगळं असं नियोजन काय आहे? आम्ही खऱ्या अर्थानं बघितलं तर मतदारांना जे इथं जो क्राऊड आहे हा अतिशय सुशिक्षित क्राऊड आहे. त्यांच्या घरापर्यंत जाऊन, त्यांच्या दारापर्यंत जाऊन भूमिका पटवून देण्याचं काम करत आहोत की बाबा कशा पद्धतीनं आम्ही तुमच्या समस्यांचं निराकरण करू शकतोय. गेल्या 20 वर्षात ज्या गोष्टी झाल्या नाहीत, आज इतक्या महिला या हाऊसवाईफ म्हणजे सुशिक्षित प्रभाग असल्यामुळं जरी पुरुष नोकरीला असले तरी महिला घरात हाऊसवाईफ भरपूर आहेत. तर त्यांच्यासाठी एखादं प्रशिक्षण केंद्र उभारणं, त्या महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारून त्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी जो काय महिला आर्थिक विकास महामंडळ आहे, तसेच NULM नावाची एक स्कीम आहे, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, नागरी शहरी उपजीविका अभियान नावाचं जे अभियान केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर परिषदेवर चालू होते. त्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी उद्योग उभारणी करू. तसेच बचत गट व्यवसाय उद्योग उभारणी असेल. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं सर, हेल्थ सेक्टरला परवाच राज्य शासनाच्या आमच्या अजितदादांच्या माध्यमातून हेल्थ सेक्टर हा CSR मध्ये वर्ग केलेला आहे. आधी CSR मध्ये हेल्थ सेक्टर नव्हता. त्या माध्यमातून शहरातील महिलांची दर 3 महिन्यानं HB तपासणी असेल, दर 3 महिन्यानं महिलांचं HBचं प्रमाण, दर 3 महिन्यानं महिलांची आरोग्य तपासणी, अशा विविध महिलांच्या तपासण्या करून, कर्करोगाची तपासणी असेल, अशा वेगवेगळ्या तपासण्या करून महिलांचं आरोग्य कसं सुधारता येईल आणि तेही जनतेच्या म्हणजे त्यांच्या पैशातून नसून तर नगर परिषदच्या माध्यमातून व CSR ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून कसं करता येईल याचा आमचा प्रामुख्याने प्रयत्न राहील. धन्यवाद. यानंतर आपण जाऊया. हे होते माननीय हेमंत चौगुले सर व सुवर्णा पाटणकर मॅडम. हे 2 उमेदवार प्रभाग क्रमांक 8 मध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व बसपा आघाडीच्या वतीने उभे आहेत. अतिशय चांगली महाचर्चा या ठिकाणी झालेली आहे. लोकांच्या या प्रभागातील काय समस्या आहेत त्या समस्येचं संपूर्ण निराकरण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि निवडून आल्यानंतर सुद्धा काय करणार आहे याची संपूर्ण इत्थंभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आमच्या समवेत या ठिकाणी येऊन तुम्ही या ठिकाणी चर्चा केल्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी तुमच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. एक प्रश्न विचारून